आपला आपण 21 समासी हा जो जुना दासबोध आहे या ग्रंथाच्या संदर्भात पाहतो आहोत. म्हणजे आज आपला 15वा समास आहे. खूपच सुंदर समास आहे. रघुनाथ चरित्र असं त्या समासाचं नाव आहे. आणि या समासामध्ये समर्थांनी पहिल्यांदा रघुनाथाचं सगळं चरित्र म्हणजे काय केलंय तर सगुण रूपाचं वर्णन केलेलं आहे. आता सगुण रूपाचं वर्णन कशासाठी केलेलं आहे तर जेव्हा आपण, कारण मुख्य म्हणजे समर्थांना हा दासबोध जो लिहिलेला आहे हा साधना काळात लिहिलेला आहे, आपण पाहिलेला आहे. आणि साधना काळामध्ये समर्थांना आत्मसाक्षात्कार झालेला होता आणि समर्थांचा जो शिष्य होता एकटा उद्धव स्वामी, त्याला सुद्धा आत्मसाक्षात्कार व्हावा ह्या भावनेनेच त्यांनी तो सांगितलेला आहे किंवा लिहिलेला आहे. म्हणजे जे जे कोणी साधक आहेत त्या साधकांना सिद्ध अवस्था किंवा अद्वैताची अवस्था किंवा आत्मसाक्षात्कार व्हावा ह्याच तळमळीने हा दासबोध लिहिलेला आहे. त्यामुळे या दासबोधामध्ये जे जे काही सांगितलेलं आहे ते मार्गदर्शन कशासाठी आहे, परमार्थ प्राप्तीसाठी. म्हणजे तो आध्यात्मिक तत्वज्ञान असलेलाच ग्रंथ आहे. त्यामुळे या समासामध्ये 15वा जो समास आहे याच्यामध्ये समर्थांनी श्रीरामांच्या सगुण रूपाचं दर्शन हे वर्णन केलेलं. समर्थांना अनेक वेळा श्रीरामांचं दर्शन झालेलं. अगदी वयाच्या 8व्या 7व्या 8व्या वर्षीच समर्थांना दर्शन झालेलं आहे आणि त्यांना दर्शन झाल्यानंतर हातामध्ये बाण आणि पत्र असं त्यांच्या हातात मिळालेलं होतं आणि समर्थ एक म्हणजे समाधी अवस्थेमध्ये होते ते. आणि त्याच्यानंतर ते टाकळीला जेव्हा तपश्चर्या केली तेव्हा त्यांनी तपश्चर्या केल्यानंतर 12 वर्षाचं तप केल्यानंतर परत त्यांना श्रीरामांचं दर्शन झालेलं आहे, आत्मसाक्षात्कार झालेला आहे असं म्हणतो आपण. आणि त्याच्यानंतर समर्थ भारत भ्रमणाला गेले. आणि मग भारत भ्रमणाला गेल्यानंतर म्हणजे भारत भ्रमण करण्यापूर्वी हा दासबोधाची रचना झालेली आहे, म्हणून ह्याला जुना दासबोध म्हणतात. या दासबोधात फक्त 21 समास आहेत. आणि मग या समासामध्ये काय केलेलं आहे, अनेक वेळा जे समर्थांना रामाचं दर्शन झालेलं आहे, श्रीरामांचं, श्रीराम म्हणजे त्यांचे सद्गुरू. समर्थ हे असे एकच संत आहेत की त्यांचे सद्गुरू हे परब्रह्म तत्व आहे. बाकी सगळ्यांना मनुष्य देहातील सद्गुरू लाभलेले. आणि या सगुण रूपाचं अनेक वेळा दर्शन झालेलं आहे. त्या दर्शनाचं वर्णन समर्थांनी, त्यापैकी एका दर्शनाचं वर्णन समर्थांनी या समासात सुरुवातीला केलेलं आहे. खूप सुंदर वर्णन आहे ते. मग ते का केलेलं आहे तर सगुणाच्या आधारानेच निर्गुणापर्यंत पोहोचायचे. सगुणाचे आधारे निर्गुण पाहिजे निर्धारे, असं समर्थांचीच ओवी आहे. म्हणजे या सगुणाचा आधार घेऊनच आपल्यासारख्या बद्ध जीवांना हे निर्गुणापर्यंत पोहोचता येईल. कारण सगुणाची उपासना जी आहे ती सोपी आहे निर्गुणाच्या उपासनेच्या तुलनेमध्ये. निर्गुण म्हणजे काय, काहीच नाही, त्याला आकार नाही, रूप नाही, गुण नाही. त्यामुळे सगुणाचं वर्णन करून समर्थांना इथे काय सांगायचंय तर मानस पूजेसाठी त्याचा उपयोग करा, त्या स्वरूपाचं, त्या वर्णनाचं असं सांगितल्यानंतर. म्हणजे ते पूर्ण वर्णन आहे. ते वर्णन आपल्यासारख्या बद्ध लोकांना, अज्ञानी लोकांना ते वर्णन आठवून आपण जेव्हा मानसपूजा करू, मानसपूजा पण फार जमत नाही बरं का. बघा एका जागी बसून बघा, आपल्याला आठवतच नाही आता पुढे काय करायचंय, कारण हे मन चित्त जे असतं ना ते जागेवरच नसतं. आणि मग आपण म्हणतो आता हे काय, पुन्हा काहीतरी बेल वाजते, आपण उठून जातो. या समासामध्ये समर्थांनी संपूर्ण जप, कारण नामस्मरण हा कलियुगातला सगळ्यात सोपा मार्ग आहे. आणि हा जो त्रयोदशाक्षरी मंत्र जो आहे श्रीराम जय राम जय जय राम, याचं सुद्धा समर्थांनी साधना काळामध्ये काय म्हणतात त्याला अनुष्ठान म्हणूयात किंवा तप असं संदर्भात करूयात असं समर्थावतारात म्हटलेलं आहे. म्हणजे त्यांनी आदिष्ठ हृदय का कुठलं तरी स्तोत्र आहे ते पण केलेलं आहे, गायत्री पुरस्चरण पण केलेलं आहे आणि हे त्रयोदशाक्षरी मंत्र जप सुद्धा केलेला आहे. कारण त्यांचं आराध्य दैवत त्यांचे सद्गुरू हे श्रीराम होते.
आणि तोच मंत्र त्यांनी इथे मुक्तपणे सांगितलेला आहे की हा मंत्राचा जप करावा आणि तो जप कसा करावा ह्या संदर्भात सुद्धा मार्गदर्शन केलेलं आहे. नुसतं आपण जप करतो पण आपलं ते जपात लक्षच नसतं, तोंडाने आपण म्हणत असतो पण तो जप करण्यासाठी एक विशिष्ट आचारसंहिता म्हणूयात आपण त्याला, योग्य शब्द आहे असा, त्याचं मार्गदर्शन या समासात केलेलं आहे. म्हणून मग सुरुवातीला त्यांनी काय सांगितलेलं आहे, श्रीरामांचं जे काही स्वरूप आहे सगुण रूपाचं प्रत्यक्ष वर्णन केलंय, त्याचा उपयोग मानस पूजेत करण्यासाठी आपण करायला पाहिजे. नंतर काय केलंय, श्रीरामांचे गुण आणि कार्य याचं वर्णन केलेलं आहे या समासात. आपण अगदी सगळं नाही पाहणार पण थोडक्यामध्ये पाहणार आहोत, कारण हा समास तसा खूप मोठा आहे आणि आपल्याला 1 तासात जेवढं बसवायचं. मुख्यतः तो जप कसा करायचा आणि त्या जपाचा शास्त्रीय परिणाम काय याच्यावर आज आपण जास्त बोलूयात. बाकी आपण भराभर जाऊयात, कारण सगुण रूप काय आहे वगैरे हे आपल्याला माहिती आहे. श्रीरामांचं आपल्या कोणत्याही मंदिरात गेलो तर आपल्याला दिसतंच की वामांगी जानकी आहे. थोडक्यात पाहणार आहोत आपण, कारण खूप सुंदर वर्णन आहे ते. आणि मग गुण आणि कार्य जे आहे श्रीरामांचं त्याचं वर्णन आलेलं आहे. आपल्याला तर माहितीच आहे, श्रीरामांमध्ये मर्यादा पुरुषोत्तम म्हणतात श्रीरामांना. म्हणजे त्यांचे गुण तर म्हणजे प्रचंड गुण आहेत. आपण बघा, म्हणजे श्रीरामांचं चरित्र जर पाहिलं आपण, म्हणजे ह्याच्यापेक्षा थोडा विषयांतर आहे समासापेक्षा, पण श्रीरामांचं जर चरित्र पाहिलं आपण तर त्यामध्ये सतत दुःखच आहे श्रीरामांच्या आयुष्यात. बघा, राज्यात म्हणजे राज्याचा पहिला मोठा पुत्र म्हणून राज्याभिषेक ठरवला, राजा होण्याचं ठरवलं, राज्याभिषेक सोहळा ठरवला आणि राज्याभिषेक न करता वनवासात जावं लागलं. बरोबर आहे. वनवासात गेल्यानंतर अनेक अडीअडचणींना, म्हणजे चांगलं पण आहे पण जास्त जर त्यांचं चरित्र पाहिलं तर त्याच्यामध्ये सगळीकडे दुःख जास्त भरलेलं आहे. वनवासात गेल्यानंतर अनेक अडीअडचणींना तोंड दिलं. त्याच्यानंतर त्यांची म्हणजे सीता माताजी त्यांची प्रत्यक्ष पत्नी, तिचं रावणाने पळवून नेलं. म्हणजे हे पण केवढं मोठं दुःख आहे ना. आणि नंतर पुन्हा रावणाशी युद्ध वगैरे केलं. त्यांचं चरित्र पाहिलं तर अतिशय दुःखदायक असं चरित्र आहे, पण कुठेही श्रीरामांचा संयम ढळलेला नाही. चरित्र पाहिल्यानंतर, आणि आपला तर किती 1 मिनिटाला संयम ढळत असतो. त्यामुळे त्यांचे गुण समर्थांनी सांगितलेले आहेत. आणि इतकं सुंदर चरित्र आहे, त्याचे ते गुण किंवा त्यांचं जे कार्य आहे हे आपण आपल्यामध्ये अंगी बाणवलं तरच आपण सगुणाच्या आधारे निर्गुणापर्यंत पोहोचू शकू. म्हणजे माणूस ते देव माणूस, हे 2 टोक आहेत, माणूस देव माणूस. याच्यामध्ये कुठेतरी हा सगळा समास बसवता येईल की या समासामधला आपल्याला काय घ्यायचं आहे. म्हणजे आपण देव माणसापर्यंतचा प्रवास माहिती नाही कोणत्या जन्मात करू, पण निदान सुरुवात तरी झालेली आहे आपली असं म्हणायला हरकत नाही. आणि इथे तुम्ही जेवढे बसलेले आहात यांच्या प्रारब्ध संगतामुळे तुम्हाला हे आज मिळालेलं आहे. नाहीतर किती पुण्यात लोकसंख्या आहे, इथं लेक्चर्स होतात, ज्ञानसत्र होतात, पण किती जण हजर राहतात, किती जण उपस्थित राहतात माहिती नाहीये. पण हे सगळं प्रारब्ध संगत मुळे आपल्याला लागतं. म्हणून दुसऱ्या याच्यात काय केलेलं आहे, श्रीरामांचं गुण आणि कार्य समर्थांनी सांगितलेलं आहे. मग राम नामाचं महत्व सांगितलेलं आहे. म्हणजे श्रीराम जय राम जय जय राम हा जो 13 अक्षरांचा मंत्र आहे ह्याचं महत्व काय आहे, आणि हा जप पूर्णपणे उघडा केलाय असं म्हणूयात आपण. म्हणजे काय म्हणतात त्याला, मुक्तपणे सांगितलंय की हा सगळ्यांनी करावा. एक आपण पाहणार आहोत त्याच्यामध्ये ओवीमध्ये पण समर्थांनी सांगितलंय, मलत्यागी पण त्याचं जप करावं, स्पष्ट लिहिलेलं आहे ओवीमध्ये. ओवी पाहणार आहोत आपण ती. म्हणजे इतका तो उघडपणाने सांगितलंय. गोंदवलेकर महाराजांनी पण सांगितलेलं आहे की कधीच हे रामनाम सोडू नका तुम्ही, अखंड ते रामनाम घेत चला. तसंच समर्थांनी या ग्रंथामध्ये पण सांगितलेलं आहे. आणि हा जो श्रीराम जय जय राम हा जप आहे ना, ह्याच्यामध्ये मला थोडासा वाचनामुळे किंवा अभ्यासामुळे कळलेला अर्थ कसा आहे, तर पहिला श्रीराम जो आहे तो मानवी, म्हणजे दशरथाचा पुत्र.
हा श्रीराम म्हणून त्याचा अर्थ आहे. नंतर जयराम म्हणजे सगुण ब्रह्म. आपण पाहणार आहोत सगुण ब्रह्म म्हणजे काय आहे ते. आणि जय जय राम म्हणजे निर्गुण ब्रह्म किंवा आत्माराम. प्रत्येक जीवाचं जे चैतन्य असतं की ज्याच्या जोरावर आपल्या सगळ्या हालचाली असतात. आपण म्हणतो की नाही चैतन्य गेलं की आपण म्हणतो चला उचला ती बॉडी, शव होऊन जातं. शिव म्हणजे ते चैतन्य असतं, तो आत्माराम. असा या श्रीराम जयराम जय जयराम याचा मला वाचनात किंवा अभ्यासात आलेला अर्थ आहे. आणि मी फक्त माझा अभ्यास मांडते आहे इथे. हे अगदी म्हणजे काय म्हणतात त्याला लक्षात घेऊनच हे व्याख्यान ऐकायचं आहे. तर अशा पद्धतीने ह्या राम नामाचं महत्व काय आहे हे समर्थांनी सांगितलंय. मग हा जप नित्य नेमाने का करायचा ह्याचं सुद्धा मार्गदर्शन समर्थांनी केलेलं आहे. आणि मग हा नित्य नेमाने जप केल्यानंतर त्याचा परिणाम काय होतो ह्याची शास्त्रीय प्रक्रिया जी मारुती रायांनी तुलसीदासांना सांगितलेली आहे ती आज मी इथे आपण म्हणजे अभ्यास केलाय तो मांडण्याचा एक प्रयत्न करणार आहे. नंतर समर्थांनी सांगितलं की ठीक आहे जप केला, मी हा समासातलं थोडक्यात सांगते आणि मग आपण प्रत्यक्ष समासाला सुरुवात करूया. आता समर्थांनी काय सांगितलं की दृष्टांत मिळतात वेगवेगळ्या स्वरूपामध्ये, तुम्हाला त्याची प्रचिती येते जेव्हा तुमचा जप सुरू होतं, नामस्मरण सुरू होतं. सगळ्या माणसांना होतं, असं काही नाही आपण असे तसे. फक्त तो कसा करायला पाहिजे ती आचारसंहिता जर पाळली तर प्रत्येकाला हा अनुभव येतो. आणि मग हा अनुभव आल्यानंतर समर्थ सांगतात की हा कुणालाच सांगू नका तुम्ही. जो आलेला दृष्टांत आहे हा तुम्ही कुणालाही सांगू नका. कारण तो जर सांगितला तर ते दृष्टांत मिळणं संपून जातं किंवा आलेले दृष्टांत नाही नाही काही काही नाही 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 ऐका ऐका बरोबर आहे. मी सांगते सांगते पुढे पुढे तेच सांगते की नाही नाही काही लोक सांगतात की नाही की मला ज्योत दिसली, मला नाद आला, मला काय घंटांचा आवाज आला. हा अनुभव येतो, प्रत्येकाला येतो काही ना काहीतरी त्याच्या कल्पनेप्रमाणे त्याच्या प्रचितीप्रमाणे असं म्हणूयात. पण सगळेजण सांगत नाहीत, ते फक्त आपल्याकडे ठेवतात. समर्थ तेच सांगतायत की तुम्ही ते सांगायला गेलात ना म्हणजे तुम्ही शब्दज्ञान पाजळलंय. ऐका तुमचा प्रश्न बरोबर आहे की अनुभूती येते हे सांगायचा प्रश्नच नाहीये. पण काही जण सांगतात म्हणजे त्या काळी भोंदू लोक असणार आहेत, समर्थांचं निरीक्षण आहे ना हे. ह्या समासाच्या म्हणजे अनुषंगाने मी हे सांगते की तुमचा अगदी बरोबर आहे. अनुभव आला की तो सांगायला तो अनुभव घ्यावाच लागतो, प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो. पण त्या काळी समर्थांचं निरीक्षण असं असणार आहे की खूप भोंदूगिरी होती की मला काय आज आणि तेच ब्रह्म समजायचं आणि तेच ब्रह्म समजून त्यालाच ब्रह्म समजून मला ब्रह्मज्ञान झालं. खरं तर ब्रह्मज्ञान झालेलं नसतं. आपण सद्गुरु समासामध्ये हे खूप खोलवर पाहिलेलं आहे डिटेलमध्ये. आणि मग सगळ्या लोकांना फसवणूक करून टाकायची आणि मग त्याच्यामध्ये काय होतं शिष्याचा पण नाश होतो आणि त्या मला अनुभव आला असं शब्दज्ञान सांगणाऱ्या गुरुचा पण नाश होतो, अधोगतीच होते ना त्याची पण. कारण तो काय, कारण ज्ञान प्राप्ती झाल्यानंतर सुद्धा समर्थांचा जर फोटो पाहिला तर त्यांच्या हातात सुद्धा माळ आहे बघा. ज्ञान प्राप्तीनंतर सुद्धा जपसाधना सोडू नये. गोंदवलेकर महाराज पण तेच सांगतात. कारण ज्ञानप्राप्तीनंतर सुद्धा तुम्हाला ती साधना सुरू ठेवणं गरजेचं असतं. नाहीतर मला ज्ञान झालं आता मला काय करायचं असं होता कामा नये. असे आदर्श आपले संत आपल्या समोर निर्माण करतात. त्यामुळे दृष्टांत मिळाल्यानंतर शिष्याला सांगतात हा जो ग्रंथ आहे हा शिष्याला मार्गदर्शन पूरक ग्रंथ आहे. ते शिष्याला सांगतात की तुला दृष्टांत मिळालाय, तुला फार वाटलं तर सद्गुरूंना सांगतो, पण त्याची वाच्यता करू नकोस, ते शब्दज्ञान तुझं पाजळू नकोस, असं ते शिष्याला मार्गदर्शन करतायत. आणि का असं सांगतायत तर शब्दज्ञानी हे आत्मसाक्षात्कारी नसतात, हे समर्थांनी ठाम सांगितलेलं आहे. कारण तुम्ही मला दृष्टांत झालाय असं म्हटल्यानंतर तुमचे दृष्टांत येणं बंद होतं. कारण काय आहे तिथे अहंकार येतो. दृष्टांत येणं बंद का होतं तर मला झाला, मला कळला,
हा जो सूक्ष्म मीपणाचा जो अहंकार आहे ना, तो तुझ्यात येऊ देऊ नको शिष्या. आलाय ना तुला दृष्टांत, फॉलो कर, फॉलो कर, पुढे जा. म्हणजे कारण अहंकारच नष्ट व्हायला पाहिजे ना, तरच एकरूपता आहे. शिव आणि शक्ती याच्याशी ओलांडून गेल्यानंतर, शक्ती म्हणजे माया आपण पाहणार आहोत. हनुमंतांनी जे तुलसीदासांना दिलेलं आहे त्याच्यामध्ये तारक ब्रह्माच्या 5 कला, अवयव आणि हे आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. म्हणून समर्थ शिष्याला सांगतायत की तुला अनुभव येईल तू साधना केल्यानंतर, आणि तो अनुभव तू तुझ्याकडेच ठेव किंवा तुझ्या सद्गुरूंना सांग. पण तू इतर लोकांना मला असा असा अनुभव आला मला सांगू नको, कारण त्यामध्ये तुझा अहंकार जागृत होणार आहे. आणि मग पुन्हा द्वैत, कारण शरणागती नाही, मी आणि तू असं काय म्हणतात भेद निर्माण होणार आहे. आणि तो अनुभव तर अभेदातला आहे ना. जेव्हा आपण त्या शक्तीशी लीन होऊ, जेव्हा त्या शक्तीशी एकरूप होऊ, तेव्हाच आपल्याला अनुभव येणार आहे. त्यामुळे अशा पद्धतीने हा सगळा समास आहे. आता समर्थांनी वर्णन केलेलं जे श्रीरामांचं रूप आहे ते अतिशय मनोहर रूप आहे. त्यांच्या मुखावर अतिशय मंद असं स्मित आहे, त्यांचे दात मोत्यासारखे चमकत आहेत. किती सुंदर वर्णन आहे बघा. समर्थांना कुठेतरी हा दृष्टांत झालेला आहे. मग तुम्ही म्हणाल समर्थ का सांगतात असा तुमच्या मनामध्ये प्रश्न येईल ना. तर समर्थ आत्मसाक्षात्कारी होते, आणि आपल्या शिष्यांना जर आत्मसाक्षात्काराची प्रचिती द्यायची असेल तर शब्द रूपातच शिष्यांना सांगावं लागणार आहे. कारण ते असे आहेत ना, समर्थ इथे आहेत आणि शिष्य असे आहेत. मग हे हळूहळू हळू शिष्यांना इथपर्यंत आणण्यासाठी त्यांना शब्दाचाच आधार घ्यावा लागणार आहे. आणि शब्द हे मायातच आहे. म्हणून समर्थ किंवा कोणतेही संत साहित्य जे आपण म्हणतो की नाही, किंवा सद्ग्रंथ आपण जे म्हणतो, ते म्हणजे आपण सद्गुरु रूपच मानतो. का मानतो तर त्याच्यामध्ये आपल्यासारख्या बद्ध जीवाला उन्नती, आपली प्रगती करण्यासाठी केलेलं मार्गदर्शन असतं. त्यामुळे समर्थ शिष्याला सांगतायत की बाबा मला जे काही दर्शन झालेलं आहे ते मी तुझ्या समोर मांडतो. तर त्यांचं अतिशय मनोहर असं रूप आहे श्रीरामांचं. मुखावर अतिशय मंद स्मित आहे, दात मोत्यासारखे चमकत आहेत. बोलताना त्यांच्या ज्या ओठांच्या हालचाली होत आहेत ना, त्यामधून रत्नप्रभेचं तेज फाकत आहे. किती बघा, हे जर आपण आपल्या डोळ्यासमोर आणलं तर नक्कीच आपली मानसपूजा होईल. त्याच्यासाठीच त्यांनी सांगितलेलं आहे. नंतर डोळे कमळासारखे सुंदर आहेत, भुवया धनुष्याकार आहेत, आणि त्यामध्ये सरळ असं नाक आहे. बघा एवढं आपण म्हणजे ओव्या वाचल्या तर खूपच सुंदर वर्णनच इतकं छान केलेलं आहे. त्या ओव्या म्हटलं तर आपलं 1 तासात पूर्ण नाही होणार, म्हणून मी आपलं त्यातला एक अर्थ काढते. आणि या धनुष्याकार रेखीव अशा ज्या भुवया आहेत त्याच्यामध्ये सरळ जे नाक आहे ते म्हणजे वेदांचं विश्रांती स्थान आहे. पण उच्छवासातून वेदांची निर्मिती झाली. श्रीराम म्हणजे परब्रह्म स्वरूपच, परब्रह्म तत्व आहे ते. त्यामुळे वेदांच्या निर्मितीचंच ते स्थान आहे. ते जे सरळ नाक आहे असं समर्थ म्हणतात. म्हणजे तिथं तो शब्द वापरलेला आहे निगम विसावले, हा शब्द त्या ओवीत आहे. त्या ओव्या वाचल्या तर नक्कीच मानसपूजेला आपल्याला त्याचा उपयोग होईल. त्याच्यानंतर कपाळावर केशराचा मळवट भरलेला आहे, आणि त्या कपाळाच्या मध्यभागी शुद्ध अशी कस्तुरी लावलेली आहे, आणि त्या कस्तुरीवर वर्तुळाकार असं कुंकू लावलेलं आहे. राहतं की नाही आपल्या डोळ्यासमोर रामाचं रूप उभं, आणि ते जरा ओलसर आहे, त्याच्यावर अक्षता पण लावलेल्या आहेत. आणि त्या अक्षता लावलेलं इतकं सुंदर असं मनोहर रूप त्यांचं दिसतं आहे. मग आता कानामध्ये त्यांच्या काय आहेत तर माशाच्या आकाराची कुंडलं आहेत, आणि त्या कुंडलाचं तेज इतकं आहे की त्या तेजामुळे त्यांच्या गालाला शोभा आलेली. म्हणजे त्या कुंडलाच्या तेजात श्रीरामांचे गाल समर्थांना दिसले. आणि ते जे आहे सगळं हे त्रिभुवनाचं दर्शन घडवतं असं समर्थांनी लिहिलेलं. अशा पद्धतीची ती ओवी आहे. दिसतं की नाही याच्यात आपल्याला त्रिभुवनच दिसतं. कुठलंही बघा रामरायाचं
तुळशीबागेत जरी आता आपण गेलो ना तरी आपल्याला हेच रूप पाहायला मिळेल. आता त्यांनी सांगितलं की त्यांचे केस कुरळे आहेत, त्याच्यावर फुलं माळलेली आहेत आणि त्याच्या आसपास भुंग्यांचे समुदाय फिरतात. म्हणजे त्या फुलांमध्ये किती सुगंध आहे बघा, कारण सुगंधाकडेच भुंगा हा आकर्षिला जातो. नंतर त्यांच्या कपाळावर रत्नजडित असा मुकुट आहे, त्याच्या मागे विरोचिता म्हणजे एक प्रकारची केसांची गाठ बांधलेली आहे. रामाचं जर तुम्ही पाहिलं, विरोचिता म्हणजे एक केसांची बांधणी अशी आहे की त्याला विरोचिता असं म्हटलं जातं. आणि ती रघुवंशाची परंपरा आहे असं समर्थ सांगतात. तर रघुवंश म्हणजे आपण पाहिलेलं आहे खूप, रघुवंशाला किती परंपरा आहे. आणि रघुराजांचं आपण पाहिलेलं आहे. म्हणजे रघुराजाकडे एकदा प्रत्यक्ष भगवान शंकर अतिथी रूपात आलेले होते. आणि आल्यानंतर म्हणजे त्यांना ह्या राजांना खूप राण्या असायच्या, कारण प्रत्येक राज्य जिंकलं गेलं की त्या राज्याची जी म्हणजे राजाची जी कन्या आहे ती राणी म्हणून स्वीकारली जायची. अशा प्रकारे खूप राण्या असायच्या. आणि रघुराजाकडे भगवान शंकर येतात याचकाच्या रूपात, आणि अतिशय ब्राह्मण गरीब असं रूप धारण केलेलं असतं. आणि अतिथीचं म्हणजे मान त्याला रघुराजा देतात. आणि तो म्हणतो की अरे पण तुझ्याकडे एवढ्या राण्या आहेत आणि मला तर कोणीच काही म्हणजे पत्नी पण नाहीये. तर ते म्हणतात की ठीक आहे, रघुराजा म्हणतात की ठीक आहे, माझ्या ज्या राण्या आहेत त्या सगळ्या जरी तुम्ही घेऊन गेलात तरी मला काही हरकत नाहीये. तर मग अतिथी म्हणजे किती काय म्हणतात त्याला, अतिथी देवो भव हा जो आहे, आपण कथा हा फक्त त्यातला बोध घेण्यासाठी पाहायची, म्हणजे त्याच्यावर फाटे नाही फोडायचे असे. कारण मग आपण पाहिलं की कुतर्काने काय होतं हे समर्थांनी सांगितलेलं आहे. कुतर्क काढू नकोस, शंका काढू नकोस. आणि मग तो म्हणतो की तो ब्राह्मण गरीब असतो, तो म्हणतो की मी एवढ्या राण्या घेऊन जाऊन त्यांना मी पोचणार काय, माझ्याकडे एवढं काहीच नाही, मी तर गरीब आहे. तर मग रघुराजा म्हणतात की नाही नाही, माझं सगळं राज्यच तू घे ना, म्हणजे तुला त्यांचं पालन पोषण करता येईल. म्हणून ते खाली उतरतात सिंहासनावरून आणि त्या ब्राह्मणाला ते सिंहासनावर बसवतात आणि आपला राजमुकुट जो असतो तो त्यांच्या डोक्यावर ठेवतात आणि त्यांच्या पायावर नतमस्तक होतात. आणि त्या क्षणी शंकर प्रकट होतात. आणि अशी ही रघुवंशाची कुलपरंपरा आहे. आणि मग तेव्हा ते म्हणतात की मी तुझ्यावर प्रसन्न झालोय, तुला काय हवाय तो वर माग. आणि मग ते म्हणतात की प्रत्यक्ष परमेश्वरांनी माझ्या कुलामध्ये किंवा माझ्या वंशामध्ये अवतार घ्यावा अशी माझी इच्छा आहे. आणि त्याप्रमाणे श्रीरामांचा जन्म त्या वंशात झालेला आहे. म्हणून समर्थ इथं सांगतात की ही रघुवंशाची परंपरा आहे. आणि ती परंपरा, तो जो राजमुकुट आहे तो श्रीरामांच्या मस्तकावर ठेवलेला आहे. मग त्यांनी पितांबर परिधान केलेला आहे, अंगाला चंदनाची विटी लावलेली आहे, गळ्यात कौस्तुभ मणी बांधलेला आहे, फुलांच्या माळा आहेत, वैजयंती माळा आहेत पायापर्यंत. आणि उजव्या हाताने ज्ञानमुद्रा धारण केलेली आहे. आणि दंडावर बाहुभूषण आहेत आणि त्याच्यावर कीर्तिमुख आहे, म्हणजे 2 शिंग असलेल्या राक्षसाचं प्रतीक असतं त्या ह्याच्यावर. आणि कीर्तिमुखावर, हे कीर्तिमुख म्हणजे त्या दंडावर ज्या अलंकार घातलेले आहेत त्याच्यावर हे प्रतीक असतं. आणि सगळ्या अंगठ्यामध्ये रत्नजडित, हे सगळ्या बोटांमध्ये रत्नजडित अंगठ्या घातलेल्या आहेत. आणि त्यांच्या मनगटात कंकण घातलेली आहेत. खूप सुंदर वर्णन आहे. आणि त्यांच्या शेजारी जानकी बसलेली आहे. म्हणजे आपण जर पाहिलं तर काय काय असतं की डाव्या हाताला जानकी, श्रीराम, लक्ष्मण, आणि त्यांच्या मागे भरत आणि शत्रुघ्न हे दोघं चौरी आणि वारं घालत म्हणजे त्यांची सेवा करत उभे आहेत. आणि समोर मारुती हा अतिशय नम्रपणाने हात जोडून बसलेला आहे. मारुती तर म्हणजे ते वेगळाच विषय होऊन जाईल. अशा पद्धतीने ते त्यांचं म्हणजे टाचा कसे आहेत तर उगवत्याच्या सूर्याच्या प्रमाणे रक्तच्या लाल अशा आहेत वगैरे वगैरे, असं खूप सुंदर वर्णन केलेलं आहे. आणि अशा पद्धतीने ही जर मूर्ती सगुण रूपातली
आपण मानस पूजेत आणलं तर आपण हे सगळे अलंकार त्यांना देऊ शकतो, जानकीला म्हणा, श्रीरामांना म्हणा. आणि मग आता समर्थ सांगतात की श्रीरामांचे गुण आणि कार्य सांगितलेले. तर गुण आणि कार्य म्हणजे काय, तर प्रथम समर्थ सांगतात की श्रीराम हे सर्व दृष्टीने परिपूर्ण आहे, करुणेचा सागर आहे, मर्यादा पुरुषोत्तम आहेतच आणि दीन आणि अनाथांचा उद्धार करणारे आहेत. आता अनाथ म्हणजे कोण आहे, अगदी पहिल्या समासात आपण पाहिलेलं अनाथ ही व्याख्या. तर देहबुद्धीमुळे ज्यांना दैन्य आलेलं आहे आणि आत्मरूपी आत्माराम रूपी जो नाथ आहे तो सुटून गेलेला आहे, तो अनाथ. म्हणजे काय आहे, हा जीव की त्याने काय केलेलं आहे की आपण स्वतः आत्मस्वरूप आहोत हे तो विसरून गेलेला आहे आणि त्या विस्मरणात तो जगतो आहे, असा तो अनाथ झालेला आहे की त्याला कोणीही नाथ नाही असं त्याला वाटतं. अशांचा उद्धार करणारे श्रीराम आहे. गुण आणि कार्य सांगितलेलं आहे. म्हणजे अंतकाळी जरी त्यांचं स्मरण केलं ना तरी ते धावून येतात. नंतर त्या गणिकेची कथा आहे, मनाच्या श्लोकांमध्ये खूप वर्णन आहे की राम राम हे म्हणायला राम राम असं त्या गणिकेने पोपटाला आपल्या शिकवलेलं होतं, तरी तिचा उद्धार झाला, असं मनाच्या श्लोकांमध्ये कथा आहे. मी मगाशीच सांगितलं कोणत्याही कथा ह्या त्यातून बोध घेण्यासाठी आहेत. त्या कथांचा तेवढाच म्हणजे बोध घेणे हाच प्रकारात त्या ऐकायच्या, त्याला फाटे फोडायचे नाही, त्याचे कुतर्क मांडायचे नाही. आणि नंतर मग ते असे जे आहेत की प्रपंचात जे जे गुंतलेले आहेत किंवा अहल्येचा उद्धार केलेला आहे, शबरीची उष्टी बोरं खाल्लेली आहेत. म्हणजे तुम्ही रामायण जर वाचलं तर त्याच्यात लक्षात येईल आपण की शबरीने जे रूप मनामध्ये धरलं होतं तिच्या सद्गुरूंच्या तिचे जे सद्गुरू होते शबरीचे मातंग ऋषी मातंग, त्यांचं जे रूप आहे ते रूप शबरीच्या मनात होतं की श्रीराम या असे असतील, अशी कल्पना करून ती वाट पाहत होती. आणि म्हणून त्याच रूपात श्रीराम तिथं गेले आणि त्यांनी शबरीनी दिलेली काय उष्टी बोरं पण खाल्ली. आणि नंतर शबरीने अग्निरूपाने आपला देह जो आहे हा त्यागलेला आहे. म्हणजे ती तितके दिवस वाट पाहत होती, रोज तेच सांगितलंय समर्थांनी, रोज ती सगळा म्हणजे काय रस्ता झाडायची, रोज ती सगळा फुलं वगैरे मांडून ठेवायची की आज येतील श्रीराम. अशी जी साधना आहे, उपासना आहे ती समर्थांनी सांगितलेली आपल्याला ह्याच्यात करायला, त्याचं मार्गदर्शन. अशा प्रकारे समर्थ सांगतात की तो जो राम आहे ना तो अनाथांचा नाथ आहे, पतित पावन आहे, करुणेचा सागर आहे आणि तो मर्यादा पुरुषोत्तम आहे. आणि हा जो राम आहे हे ब्रह्मतत्व आहे असं समर्थ सांगतात. आणि मग ह्या ब्रह्मतत्वाला जेव्हा जीव विसरतो, या ब्रह्मतत्व म्हणजे काय, आत्मतत्व, ज्याच्यावर जे चैतन्य आहे ना आपल्या शरीरामध्ये. आता मी बोलते हे सुद्धा कोणत्या तरी चैतन्याच्या आधारावरच बोलते, नाहीतर मी बोलू शकणार नाही. आंधळ्या माणसाला दिसत नाही बघा, त्याला डोळे असतात की नाही आंधळ्याला, पण त्याला दिसत नाही का, तर त्या डोळ्यांचं जे चैतन्य आहे ते त्याच्याकडे नसतं. कान असतात बघा, काय म्हणतात त्याला, बहिऱ्या माणसाला आपण पाहतो ना कान असतात, पण त्या कानाने त्याला ऐकू कळत नसतं, कारण त्या कानाच्या आतमध्ये जे चैतन्य आहे ना, सूक्ष्म चैतन्य जे राहतं की ते सगळं श्रवणाचं काम करतं, तेच हरवलेलं असतं. त्यामुळे हे जे चैतन्य आहे ते आत्मस्वरूप ब्रह्मस्वरूप आहे, कारण पिंडी ते ब्रह्मांडी हा न्याय आपल्याला माहिती आहे. त्याप्रमाणे समर्थ इथे सांगताय की असे जीव श्रीरामांना विसरले, म्हणजे त्या आत्मस्वरूपाला विसरले, तरी पण अगदी अंतकाळी आठवण केली तरी पण श्रीराम त्यांच्यावर दया करतात. आणि हे श्रीराम स्वरूप सर्वत्र व्यापलेलं आहे. ब्रह्म, समर्थांनीच दासबोधात सांगितलंय की ब्रह्म हे दाटपणे सर्वत्र व्यापलेलं आहे. अशा पद्धतीने गुण सांगितलेले आहेत. आणि आता कार्य सांगितलेलं आहे श्रीरामांचं. तर कार्य काय आहे, तर हे तिन्ही लोकांचे प्राण आहे. ब्रह्मतत्व आहे, सर्व व्यापकत्व आहे. त्यांनी
बिभीषणावर कृपा केली आणि बिभीषणाला चिरंजीव बनवलं. का? बिभीषण शरणागत होता, शरण आलेला होता बिभीषण. कुतर्क काढायचे नाही. वाल्मिकी रामायण व्यवस्थित वाचलं तर बिभीषण काय होता हे आपल्याला समजेल. त्याच्यानंतर सर्व देव रावणाच्या बंदिवासात होते. त्या देवांची सुटका केलेली आहे रामरायांनी आणि त्या देवांना मुक्त केलेलं आहे. म्हणजे समर्थांनी वर्णन केलेलं आहे की ते एका अभंगामध्ये की देवांना कसं काम लावलेलं होतं रावणाने, त्याचं वर्णन आहे एका अभंगात. त्यामुळे त्यांना मुक्त केलं. आता समर्थ इथे दाखला देत आहेत की रावणाला सुद्धा मुक्त केलं. कारण रावणाची जी भक्ती होती ना ती वैर भक्ती होती. म्हणजे वैरामधून निधिध्यास होता ना. म्हणजे असं एक गोष्ट आहे, मला वाटतं अध्यात्म रामायणामध्ये एक गोष्ट आहे की जेव्हा श्रीराम त्या लंकेच्या पलीकडे आले आणि तो समुद्र ओलांडायचा आहे असं जेव्हा लक्षात आलं त्यांच्या, तेव्हा प्रत्येकाने श्रीराम म्हणून दगड टाकले आणि ते दगड पण तरले, अशी कथा आहे. आणि मग मंदोदरी म्हणते की आता हे जर मंदोदरी रावणाची पत्नी ती रावणाला उठवते की तुम्ही जागे व्हा, हे जर असे तरत हे सगळे सैन्य इथं आलं तर तुमचं काही खरं नाही. कारण मंदोदरी सुद्धा पतिव्रता होती, पण तिला पण पटत नव्हतं ना काही गोष्टी. वाल्मिकी रामायण वाचा म्हणजे कळेल, आता तेवढा वेळ नाहीये मला ते सगळं सांगायला. तर रावण म्हणतो त्यात काय म्हणे, मी टाकलेले दगड सुद्धा तरतील. ती म्हणते चला आपण आत्ताच्या, कारण तिला संशय नाही, तिला भीती वाटत असते. आणि मग ती म्हणते चला आपण जाऊया. मग त्या पलीकडच्या समुद्राच्या तीरावर रावणाला घेऊन जाते ती आणि रावण टाकतो एक दगड, तो पण तरतो. तर मंदोदरी म्हणते की खरंच की हा तरला. कसं काय तरला, म्हणजे तुमच्याकडे पण तेवढं काय म्हणतात त्याला पॉवर, सामर्थ्य आहे असं तिला वाटतं. म्हणतो त्यात काय, मी पण रामाचं नाव घेतलं आणि तो दगड टाकला त्यामुळे तो तरला. म्हणजे एके ठिकाणी अशी पण कथा आहे की जर रामाचं रूप घेऊन सीतेला पळवायला जर रावण गेला असता तर त्यांनी पळवलंच नसतं. कारण ते तो देह जेव्हा धारण केलेला आहे ना, म्हणून समर्थ सांगतात की हे सगळे कार्य किंवा गुण अंगी मांडले ना तर आपण पण तसेच होऊ. म्हणून रावण तसा रामाचं रूप घेऊन जात नाही. त्यामुळे रावणाची सुद्धा मुक्ती केली. म्हणजे रावण तर शत्रू, राक्षस ना, राक्षस म्हणजे काय आहे की जो खा प्या मजा करा या प्रवृत्तीचा असतो आणि तो ईश्वराचं अस्तित्व नाकारतो. मी म्हणजे सामर्थ्यवान. कारण राक्षस सुद्धा खूप तप करतात बरं का, पण त्या तपामागची त्यांची भावना आहे ना ती स्वार्थी असते. फक्त आपल्यासाठी, आपल्याला हे हवं, मला हे हवं, मी त्रैलोक्याचा स्वामी व्हायला पाहिजे, मला मृत्यू नको, ही ती भावना असते. त्यामुळे रावणाने सुद्धा खूप तप केलेलं होतं, पण त्यामुळे आणि त्याने खूप काय म्हणतात त्याला आतंक माजवलेला होता. खूप जणांना त्रास दिलं होतं, देवांना बंदिवासात टाकलेलं होतं आणि मग अधर्माचा नाश करण्यासाठी म्हणून राम अवतार झालेला होता. आणि मग त्या रावणाला मारण्यासाठी हा राम अवतार झालाय. त्या रावणाला सुद्धा भीती वाटायची, जसं कंसाला सगळीकडे श्रीकृष्ण दिसायचं. ही विरोध भक्ती म्हणतात त्याला. वैर भावनेने निधिध्यास घेतल्यामुळे ती आलेली भक्ती आहे, पण ती भक्तीच आहे ना, त्यामुळे त्यांना मुक्ती मिळाली असं समर्थ इथे सांगतायत. त्याच्यानंतर समर्थ सांगतायत की ही वानर सेना जी आहे, वानर सेनेला पण रामरायांचा सहवास लाभला. म्हणजे ती किती पुण्यवान होती. या प्रत्यक्ष रामरायांबरोबर राहून कार्य केलेलं आहे, तर त्याला पुण्यवान म्हणतात समर्थ. म्हणजे अशा प्रकारे रामरायांचे गुण, रामरायांच्या कार्यामध्ये जर आपण सहभाग घेतला तर आपल्याला 100% आपला पण उद्धार करता येईल. आता आपण प्रत्यक्ष मारुती रायांनी, कारण वेळ आपल्याला कमी आहे, म्हणजे त्यांनी गुण कार्य सांगितलेलं आहे हे आपण पाहिलेलं आहे. आता राम नाम आपण पाहिलेलं आहे, श्रीराम जय राम जय जय राम हे सांगितलेलं आहे. आता राम म्हणजे रा आणि म हे दोन शब्द आहेत. आता पहिलं जे आहे ते रम हे बीज आहे. राम नामामध्ये रा पहिला जो शब्द आहे त्याच्यामध्ये रम हे बीज आहे आणि रम हे अग्निबीज आहे.
आणि म जे आहे हे मायेचं बीज आहे. त्यामुळे राम या शब्दामध्ये ताकद काय आहे तर अग्निबीज मायेला जाळून टाकतं. हे राम नामाचं महत्वाचं म्हणजे ब्रह्मबीज आहे. रम आणि म हे माया बीज आहे. हे महत्व राम नामाचं आहे. आता हा श्रीराम जय जय राम हा 13 अक्षराचा मंत्र समर्थ सांगतायत मार्गदर्शन. हा काय करायचा नित्य नेमाने करायचा. नित्य नेमाने करायचा तर त्याचा परिणाम काय होईल याबद्दल सांगतात. तर हा जप मनामध्ये करायला पाहिजे म्हणजे तो अंतरंगात रुजला पाहिजे असं समर्थ सांगतायत. तो कसा रुजला पाहिजे. एखादा कंजूस माणूस असतो की नाही तो काय करतो त्याला द्रव्य सापडलं ना धन सापडलं ना की तो काय करतो कोणालाही कळून देत नाही. शब्दज्ञान हा दाखला समर्थांनी इथं दिलेला आहे की त्याला मंत्र कळलेला आहे त्याच्या मनात तो रुजलेला आहे. त्यांनी रामरायांचे गुण रामरायांचं कार्य स्मरलेलं आहे. मानस पूजा सुरू केलेली आहे आणि त्याला ठेवा सापडलेला आहे. मग तो कंजूस माणूस कसा असतो तो जपतो की नाही धन. कारण सांगितलं तर सरकार जमा होईल ते कुणाला माझ्याकडे एवढं धन आहे हे सांगायचंच नसतं. हे धन आहे हा जो मंत्र आहे अशा पद्धतीने तो जपायचा आहे असं समर्थ इथे सांगतायत. त्याच्यानंतर कारण एक ओवी आहे त्याच्यात समर्थ सांगतात की श्रीराम राय साधकाचं अंतःकरण पाहत असतात. गोंदवलेकर महाराज सांगायचे रात्री त्यांचे सगळे भक्त झोपले की महाराजच्या एक फेरफटका मारायचे आणि मग त्यांचे शिष्य विचारत असतात की तुम्ही हे काय करता रोज. तर म्हणे मी माझ्या शिष्यांचा सूक्ष्मदेह पाहतो. आणि मग सूक्ष्मदेह का पाहतो ह्याच्यात पण तेच आहे आपल्याला सांगायचं. त्या सूक्ष्मदेह शुद्ध झाला ना कारण आपला जेव्हा आत्मा बाहेर जातो थोडस विषयांतर आहे. आपला जेव्हा आत्मा बाहेर जातो त्या आत्म्याला हा सूक्ष्मदेह चिकटलेला असतो आणि मग त्या सूक्ष्मदेह त्यालाच वासना देह त्यालाच लिंगदेह असं म्हटलं जातं. आणि जेव्हा आपण पुन्हा जन्म घेतो ना ते त्या सूक्ष्मदेहातील वासनांच्या मुळे आपल्याला पुन्हा जन्म येतो. मग तोच पाहत होते महाराज. तो पाहिल्यामुळे आपल्या मार्गदर्शन करत होते ना शिष्यांना म्हणजे सूक्ष्मदेह शुद्ध करत होते ना ते म्हणून ते फिरायचे. म्हणजे किती सद्गुरूंचं लक्ष असतं शिष्यांकडे. म्हणून समर्थ इथं सांगतायत की श्रीराम साधकाचं अंतःकरण पाहत असतात. म्हणून साधकाने जप करताना कधीही कंटाळा करू नये. आपण तर सारखाच करतो कंटाळा. आपण संसारातली 10 कामं करतो जप राहू दे रात्री झोपताना करू. पुन्हा रात्री काही काम निघालं की आपण म्हणतो जाऊ दे आता उद्या करू आणि उद्या आपल्या आयुष्यात कधीच येत नाही. समर्थ इथे सांगतात की तो श्रीराम म्हणजे समर्थांचे सद्गुरू आहेत म्हणून ते तुमचं कोणताही इष्टदैवत जे कोणी आहे साधकांचं त्या संदर्भात पण हे ऍप्लिकेबल होऊ शकतं. आणि मग तो करताना मनामध्ये शंका आणू नये. फार महत्वाचं आहे की हे केल्याने काय होणार आहे ते केल्याने काय होणार आहे. मी एक दिवस नाही केला तुझाच त्याच्यामध्ये घात आहे. नंतर नामस्मरणापासून दूर जाऊ नये. समर्थांनी त्या ओवीत दिलंय की मेरू पर्वतासारखं स्थिर राहावं. राम जपे त्याचे चित्त पाहतो जप करिता क्षीण येतो विकल्प अंतरी प्रवेशतो तरी ढळेना मेरू जैसा आपण. ही ओवी आहे. खूप ओव्या आहेत त्यातली एक ओवी मी सांगते म्हणजे मी नुसतं ही ओवी म्हणते त्यातल्या एखाद दुसऱ्या ओव्या आपण पाहणार आहोत. म्हणजे कसं करायला पाहिजे नामस्मरण करताना त्याच्यापासून ढळलं नाही पाहिजे. ढळलं नाही पाहिजे ते समर्थ सांगतात मेरू पर्वताप्रमाणे राहिलं पाहिजे. इतकं स्थिर राहिलं पाहिजे. आणि अजून एक त्याचा अर्थ असा आहे की हा प्रपंच आहे हा संसार आहे ह्याच्यामध्ये दुःख येणार संकट येणार वेदना खूप होत राहणार पण जप चुकवू नये. हा एक अर्थ आहे. आपण नेमकं हेच उलट करतो. आपण म्हणतो आपण एक वेळ ठरवत समर्थांनी ते पण सांगितलेलं आहे की जप नेमिला तो चुको नेदावा त्या वेगळा सर्वदा स्मरावा मळ त्यागीही न विसंबावा कर्मठपणे करू नये. मग अशी मी जो उल्लेख केला ना की त्यावेळेस पण करावा कर्मठपणाने. ते निषिद्ध आहे वगैरे
ह्याला काही नाही निषिद्ध नाम जपाला. गोंदवलेकर महाराजांनी पण तेच सांगितलेलं आहे. गोंदवलेकर महाराजांनी अध्यात्म अतिशय सोप्या स्वरूपात सांगितलेलं आहे. त्यामुळे समर्थांनी ही ओवी जप नेमिला तो चुकोने दावा त्या वेगळा सर्वदा करावा. म्हणजे जो तुम्ही मनात आणलेला आहे, संकल्प केलेला आहे की मी एवढ्या माळा जप करीन, कोणते तुमच्या सद्गुरूंनी दिलेला, त्या एवढ्या माळा मी जप करीन, तर ती वेळ ती जागा ही कायम ठेवावी आणि तो चुकून द्यायचा नाही. तो कसं तुमचा निश्चय हा कसा असला पाहिजे, मेरू पर्वतासारखा स्थिर असायला पाहिजे. आणि मग तो जप केल्यानंतर तुम्हाला अनुभव येणार आहे, तुम्हाला दृष्टांत मिळणार आहेत आणि ह्याच्या व्यतिरिक्त सुद्धा करावा असं समर्थ सांगतायत. आणि असा नामाचा जेव्हा निधिध्यास लागतो त्या निधिध्यासाने श्रीराम साधकाला भेटतात असं समर्थ सांगतात. ऐसा निधिध्यास लागविया राघवे पाविजे तत्काळ. इतका पक्का निधिध्यास पाहिजे. रावणाला होता की नाही हा, की सारखं राम 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 नाव तर सारखंच असायचं, काही झालं तरी राम जपच झाला ना त्याचा, आणि त्याच्या मनामध्ये ते होतं, भीती होती नाही, त्या भावनेने त्याचा जप झाला तर त्याला मुक्ती मिळाली. म्हणजे हा पण दृष्टांत समर्थांनी दिलेला आहे की रावणाने वैरभावाने निधिध्यास केला, जप केला, भक्ती केली, तरी सुद्धा रामरायाने त्याच्यावर कृपा केली. वैरे निधिध्यास रावणे केला त्याचा संकल्प त्यासी फळला. श्रीरामांचा दास होऊन जो जीव उपासना करतो, रावण दास झाला नव्हता, पण काय आहे, वैरे निधिध्यास रावणे केला. त्यामुळे समर्थ सांगतात की श्रीरामांचा म्हणजे वैरत्वानी सुद्धा जप केला, निधिध्यास केला, तरी त्याची मुक्तता होते. तर तुम्ही जर श्रीरामांचे दास म्हणून जप केला तर काय मुक्तीबाबत काय शंकाच नाही. आता समर्थ सांगतात की श्रीराम जय जय राम ऐसा काही एक करोनिया नेम जप कीजे तेने आत्माराम जोडेल नियमे श्रीराम. म्हणजे जो नित्य नेमाने निरंतर श्रद्धेने हा श्रीराम जय जय राम हा जो मंत्र आहे, हा जो ह्या आचारसंहितेप्रमाणे करेल त्याला नक्की आत्मारामाचं दर्शन होईल. आता आपण ही जी उपासना आहे आत्मारामाची उपासना, ती आपण कशी होते ही 10 मिनिटात पाहूयात. म्हणजे मारुती रायांनी जी तुलसीदासांना सांगितलेली आहे ती गोपीनाथ कविराज यांनी भारतीय संस्कृती और साधना हा एक खंड आहे पहिला, त्याच्यामध्ये राम नाम की महिमा या खंडामध्ये त्यांनी सांगितलेली आहे ही उपासना, जी मारुती रायांनी तुलसीदासांना सांगितलेली आहे. आता भगवंताचं नाम आपण पाहिलं ना, सगुण आणि निर्गुण. आता सगुण आणि निर्गुण यातला फरक समजण्यासाठी मी तुम्हाला एक उदाहरण देते. आपण नुसतंच म्हणतो सगुण सगुण निर्गुण निर्गुण. आपण एखादा चौकोन घेतला तर आपल्याला माहितीये चौकोनाला 4 बाजू असतात. त्रिकोण घेतला तर आपल्याला माहिती की 3 बाजू एकत्र एकेका ठिकाणी एकेका बाजूला जोडून असा कोण तयार होतो, म्हणून 3 कोण, चौकोनाला 4 कोण. ही आकृती आपल्याला माहिती आहे. ती आकृती आपल्याला माहिती आहे म्हणजे ती सगुण आहे, आपण काढलेली आहे, पण ती पुसून टाकली तर आपण त्रिकोण म्हणलं आपल्या डोळ्यासमोर ती आकृती येणार आहे की नाही, हे निर्गुण. आणि म्हणून समर्थांनी ते वर्णन केलेलं आहे. पहिल्यांदा श्रीरामांचं जे वर्णन केलेलं आहे ते त्याच्यासाठी आहे की हे वर्णन आठवा, अशी मानस पूजा करा, म्हणजे असा प्रत्यक्ष श्रीराम तुम्हाला दर्शन मिळेल. चौकोन म्हणलं तर आता आपल्या पुढे आहे का, पण आपल्याला लगेच 4 कोण दिसतात, 4 रेषा जुळलेल्या दिसतात, ही निर्गुण भक्ती. आता आपण सद्गुरूंनी दिलेलं नाम असतं, जे विधिवत नाम असतं, ते म्हणजे विधी असतो ना, जेव्हा नाममंत्र दिला जातो तेव्हा सद्गुरू एक विधी सांगतात की हे 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 आधी म्हणायचं. विधी म्हणजे काय, अगदी काय पूजा बिजा करायची नसते, पण काहीतरी आपल्याला पहिल्यांदा म्हणायला सांगतात ते, आणि मग आपला नामजप करायला सांगतात. तर ते विधिवत नाम आहे, त्याचा काय आहे, अभ्यास करावा हे समर्थ सांगतात. अभ्यास म्हणजे अभि अधिक आस,
म्हणजे पुन्हा पुन्हा सातत्याने तेच तेच करणे. गीतेत मध्ये पण सांगितलेलं आहे ना, अभ्यासेन तू कौंतेय वैराग्येन च दुह्यते. असं सांगितलेलं आहे ना की मन वश करण्यासाठी काय आहे, अभ्यास आणि वैराग्य खूप महत्वाचं आहे. कारण मन हे इतकं चंचल आहे, त्या मनाला स्थिर करण्यासाठीच अभ्यासाची गरज आहे. हेच तुलसीदासांना जे मारुती रायाने सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येणार आहे. त्यामुळे सद्गुरूंनी दिलेलं जे नाम आहे, तो जो विधिवत नामजप आहे, त्याच्यामुळे काय होतं, भूतशुद्धी होते म्हणजे देहाची शुद्धी होते आणि मनाची म्हणजे चित्त आणि भावशुद्धी होते, असं समर्थांनी सांगितलेलं आहे. आणि मग त्या मंत्राचं फळ आपल्याला मिळत जातं. म्हणजे काय होतं, फळ मिळतं म्हणजे काय होतं, या अवस्थेमध्ये आपल्याला स्वभावाची प्राप्ती होते. स्व म्हणजे शिव आणि भाव म्हणजे शक्ती. म्हणून भावदेह आपण म्हणतो की स्व भावदेह, सूक्ष्मदेह, लिंगदेह. म्हणजे काय आहे, जीव जेव्हा जन्माला येतो की नाही, आईच्या गर्भामध्ये असतो तोपर्यंत म्हणत असतो सोहम. त्याला माहिती असतं की त्याला जन्म का म्हणजे घेतलेला आहे त्यांनी, त्याची जी काही प्रारब्ध कर्म असतात ती कर्म फेडण्यासाठी म्हणून तो येणार असतो. तोपर्यंत त्याला माहिती असतं की मला पश्चातापाने तो आलेला असतो. तोपर्यंत म्हणत असतो सोहम सोहम, मला आता मी आत्मतत्वच आहे हे तो म्हणत असतो. आणि नंतर काय करतो, तो जेव्हा जन्माला येतो ना तेव्हा तो म्हणतो कोहम. मलिन होतो ना, अशुद्ध होतो, त्याला कळतच नाही मी कोण आहे. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की हा जो अशुद्ध देह आहे हा स्थूल देह आहे आणि मग ह्याची शुद्धी करणं गरजेचे आहे. आणि ह्याची शुद्धी करण्यासाठी हा अभ्यास आहे नामजपाचा. श्रीराम जय राम जय जय राम आणि त्याची आचारसंहिता आहे. मग आता आपण तुलसीदासांना हनुमंतांनी काय सांगितलं, ती शास्त्रीय प्रक्रिया कशी होतीये हे समजून घेऊया. तर श्रीराम म्हणजे तारक ब्रह्म आहे असं म्हटलेलं आहे. म्हणजे काय, ते तारक ब्रह्म म्हणजे काय, ते प्रणव किंवा ओंकारच आहे. आपण पाहिलं ना, पृथ्वीची जेव्हा निर्मिती झाली तेव्हा पहिला नाद जो निर्माण झाला तो ओंकाराचा नाद होता. आणि पहिलं जे म्हणजे काय म्हणतात त्याला, सेंट्रिफ्युगल फोर्स आणि गुरुत्वाकर्षण, ह्या दोन्ही ह्याच्यामुळे तो जो गोल बाहेर फेकला गेला आणि त्याचे आकार तयार झाले, त्याच्यामधून अ उ म ही अक्षर तयार होत शेवटी ओंकाराची निर्मिती झाली. त्या दोन फोर्सच्या मुळे झालेली आहे. खूप सांगत बसत नाही, आपल्याला मुख्य हनुमंताने जे सांगितलेलं आहे ते समजून घ्यायचे. त्यामुळे श्रीराम नाम म्हणजे तारक ब्रह्म, परब्रह्म. आणि हे तुलसीदासांना देहत्यागापूर्वी मारुतीरायांनी सांगितलेलं आहे. ते साधकांनी उपयोगात आणावं, किंवा ही शास्त्रीय प्रक्रिया होते जेव्हा हा नामजप या आचारसंहितेप्रमाणे होतो. तर काय सांगितलंय, या तारक ब्रह्माचे 5 अवयव आहेत किंवा कला आहेत. तर पहिला अवयव किंवा कला काय आहे, तारक. दुसरा आहे दंडक, तिसरा आहे कुंडल, चौथा आहे अर्धचंद्र आणि पाचवा आहे बिंदू. तारक ब्रह्माच्या या 5 अवयव आहेत किंवा 5 कला आहेत. म्हणजे आपल्यातला कुठला आहे, स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह, महाकारण देह आणि पाचवा जो ह्याच्यात सांगितलाय तो कैवल्य देह म्हटलेला आहे, म्हणजे तो शून्य बिंदू. आणि आपल्या अवस्था पण त्याच आहेत ना, जागृती, स्वप्न, सुषुप्ती, तुर्या आणि तुर्यातीत, अशा त्या अवस्था आहेत, त्याच्याशी सांगड घातलेली आहे. आता मनुष्य काय आहे, हा स्थूल देहाने वावरत असतो. आपण हे जो आपला जो दिसतोय ना, हातवारे करतोय किंवा पायाने चालत येतोय, हा सगळा स्थूल देह आहे. ह्याच्या मागं असणारं जे चैतन्य आहे ते आत्मस्वरूपाचं चैतन्य आहे. आणि तो जो स्थूल देह आहे, हा स्थूल देह पंचमहाभूतांचा आहे. आपल्याला माहिती आहे की 5 पंचमहाभूतांचं एकत्रीकरण होऊन हा स्थूल देह तयार झालेला आहे. मग आपण जेव्हा साधना करतो, आता तुम्ही म्हणाल की एखाद्याला गुरु नाही मिळालेला किंवा गुरु मंत्र नाही मिळालेला, तर मग त्यांनी साधना केली तर काय होईल, तर तेही आहे की त्यांनी त्याच्या इष्टदेवतेचा जप करायचा
आणि इष्टदेवतेच्या नामाची साधना केलेली असली तरी पण त्या इष्टदेवतेच्या जपाचा परिणाम किंवा फळ म्हणून त्याला सद्गुरु कृपा प्राप्त होईल आणि मग पुढची ही प्रक्रिया आहे. आता साधनेने काय होतं, हा जो स्थूल देह आहे ना, या स्थूल देहाची 5 जी तत्व आहेत, पंचमहाभूत आहेत, ही तारक देहामध्ये लीन होतात असं मारुती रायांनी तुलसीदासांना सांगितलेलं. तारक ब्रह्म आहे, त्याचा पहिला देह काय आहे, तारक देह, बरोबर आहे. आता तारक देहामध्ये मी इथं स्पष्टीकरण देते, मग आपण पटकन पुढे जाऊया. तारक देहामध्ये लीन होतात म्हणजे काय, ह्या देहाला एका जागी स्थिर बसण्याची सवयच नसते. त्याला सवय लावली ना अभ्यासाने सरावाने, म्हणजे काय होतं, तारक अवयव जो आहे ब्रह्मस्वरूपाचा, त्याच्यामध्ये मनाला आपण सवय लावतो ना की नाही एवढा वेळ इथं बसायचं, एवढा वेळ हे नामजप करायचं, नामजप मनामध्ये करायचा, ही सवय लावली की तारक अवयव जो आहे तारक ब्रह्माचा, त्याच्यामध्ये ह्या स्थूल देहाची तत्व लय पावतात. मग सूक्ष्म देहाची जी तत्व आहेत, पंचमहा सूक्ष्म देह म्हणजे काय, स्थूल देह म्हणजे काय, जागृत अवस्था ही जी आहे, आपण जे प्रत्यक्ष पाहतो ते. सूक्ष्म देह म्हणजे काय, स्वप्न अवस्था. स्वप्नामध्ये पण आपण हे सगळं करत असतो, कुत्र मागे लागलं तर पळतो, पळतो की नाही, झाडावर चढतो, म्हणजे आपले अवयव काम करत नसतात, हात चालत नसतात, पाय चालत नसतात, डोळे बंद असतात, कानाने ऐकायला येत नसतं, पण कृती मात्र सगळी ती होत असते स्वप्नामध्ये. म्हणजे काय आहे तर आपले कर्मेंद्रिय चालत नसतात, ज्ञानेंद्रिय चालत नसतात, फक्त मन काम करत असतं, सूक्ष्म देह काम करत असतो आणि तो सगळी ती सृष्टी निर्माण करतो. मग अजून आपली साधना आपण वाढवली, एका जागी समर्थांनी सांगितलेल्या आचारसंहितेने साधना केली की हा सूक्ष्म देहाची जी तत्व आहेत, खूप तत्व हा एक वेगळा विषय होईल, ती कुठं होतात, दंडक नावाचा जो तारक ब्रह्माचा अवयव आहे किंवा काय अवयवामध्ये लीन होतात. नंतर मग काय आहे, कारण देहाला आपण पाहिलं ना, स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह. आता कारण देहाचं जे तत्व आहे ते कुंडलात लीन होतं, पण कुंडलानंतर ते काय होतं, कुंडल आपला आपण पहिला तो जो पाहिलाय तो तारक, त्याच्यानंतर दंडक, बरोबर आहे, म्हणजे जागृती स्वप्न. आता तिसरं जे आहे ना ते कुंडल. आपण जेव्हा गाढ झोपेत असतो, सुषुप्ती, मी तुम्हाला हे उदाहरण दिलं की तुम्हाला कळेल, गाढ झोपेत जेव्हा असतो तेव्हा आपलं शरीर पण काम करत नसतं ना आपलं मन पण काम करत नसतं. शरीर आणि मन म्हणजे मन आपलं कुठं आलेलं असतं, सुषुप्ती अवस्थेमध्ये आलेलं असतं, गाढ झोपेत आलेलं असतं. आणि ते आपण जेव्हा जाग येते ना तेव्हा आपल्याला भानच नसतं कसं, आपल्याला काही स्वप्न पडत नसतं, काही करत नसतं, आणि आपल्याला जागे पण आल्यानंतर आपण म्हणतो काय छान मस्त झोप लागलेली होती आणि आपण एकदम फ्रेश होतो, कारण अज्ञानाची अवस्था आहे ती, पण आपण ब्रह्मस्वरूपाचं काय म्हणतात त्याला, तिथे स्पर्श झालेला असतो, पण अज्ञानामुळे आपल्याला ते समजत नसतं, पण ते सामर्थ्य मिळालेले असते, ती शक्ती मिळालेली असते, म्हणून आपण फ्रेश होतो आणि पुन्हा आपण जागृती आणि स्वप्न अवस्थेत कामाला ती एनर्जी वापरतो, म्हणून ती अज्ञानी अवस्था आहे. मग हे काय, हा जो तारक हा अवयव आणि दंडकात लीन झालेला जो सूक्ष्म देह आहे तो कुंडलात लीन होतो. आणि मग महाकारण देह आहे, हा चौथा जो देह आहे, हा अर्धचंद्र तारक ब्रह्माचा जो अवयव आहे त्याच्यामध्ये लीन होतो. कारण महाकारण देह जरी जड असला ना तरी तो शुद्ध असतो. महाकारण देह जो आहे तो म्हणजे तुरीय अवस्था, हे सांगितलं की लक्षात येईल आपल्याला, जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तुरीय अवस्था, या तीन पहिल्या ज्या अवस्था या अज्ञानाच्या अवस्था आहेत, आणि तुरीय अवस्था ही जी ती ज्ञानाची अवस्था आहे. आणि तो जो महाकारण देह जो आहे तो म्हणजे तारक ब्रह्माचा अर्धचंद्र ह्याच्यामध्ये लीन होतो. आणि मग शिल्लक काय राहतो, कैवल्य देह. तो काय असतो, चित स्वरूप, अतिशय शुद्ध असतो, त्याला जड संबंध रहित असतो, कुठल्याही जडत्वाचं त्याच्याकडे काय म्हणतात त्याला संबंध येत नाही.
आणि मग हे कधी येतं कैवल्य देह, जेव्हा महाकारण देह हा अर्धचंद्रात लीन होतो तेव्हा. आणि हा जो अर्धचंद्रानंतरचा जो 5वा बिंदुरूप अवयव आहे ना, त्याला जानकी म्हटलेलं आहे मारुतीरायांनी, म्हणजे शक्ती, माया. आणि जो रफार आहे ना अर्धचंद्राचा, जो रफार आहे, अर्धचंद्र म्हणतो ना आपण, ते म्हणजे प्रत्यक्ष श्रीराम आहे. आणि जेव्हा या बिंदूचा आधार घेऊन आपण त्या बिंदूच्या पलीकडे जो रेफ आहे ना, त्या रेफापर्यंत जाऊ, तेव्हा आपल्याला प्रत्यक्ष श्रीरामांची प्राप्ती होणार आहे. कारण कैवल्य देहामध्ये काय असतं, चित्त हे तत्व असतं. आणि ह्या तत्वानंतर तत्वातीत परमब्रह्म तत्व जे आहे त्याची आपल्याला अनुभूती येते. पण ही क्रिया कधी घडते, तर समर्थ सांगतात, आधी आपणासी जाळावे मग रघुनाथी मिळावे, या ओळीत सांगितलेलं आहे. म्हणजे काय करायला पाहिजे, आधी आपण साधना स्थूल देहापासून सुरुवात केली पाहिजे, किंवा वाणी रूपाने पण आपण म्हणूया की आपण आधी मोठ्याने नामजप करा वैखरीने, त्याच्यानंतर मध्यमेत करा आपल्याला ऐकू येईल असा, त्याच्यानंतर आपण पश्चंतीमध्ये करा हृदयामध्ये, आणि त्याच्यानंतर परेमध्ये तो नामजप जाऊ द्या. म्हणजे ती उलटी गंगा आहे आपली जी काय म्हणतात नामजपाची जी साधना आहे किंवा नामजपाचा जो अभ्यास आहे तो उलटा उलटा करत यायचा. आधी स्थूलात, मग त्याच्यापेक्षा थोड्याशा सूक्ष्मात, मग त्याच्यापेक्षा थोड्याशा सूक्ष्मात, आणि मग एकदम परा वाणीपर्यंत जे आहे ते बिंदू आहे. आणि जेव्हा मायेचा निराश होणार आहे, माया म्हणजे शुद्ध माया बरं का, मूळ माया. कारण आपण जेव्हा म्हणजे जेव्हा आपण म्हणतो की नाही परब्रह्माला स्फुरण झालं की मी एकटा आहे, मला अनेक व्हायचं, एकोहम बहुश्याम, हे जे स्फुरण झालं ना, ही जी शक्ती आहे ना, हीच मूळ माया आहे. आणि परब्रह्म त्याच्या काय म्हणतात त्याला, त्याचं जे स्वरूप आहे निर्गुण, त्याच्यापासून एक स्टेप खाली आलं, उपनिषदांमध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे ते अपरब्रह्म झालं, म्हणजे ते सगुण ब्रह्म झालं. सगुण ईश्वर जो आहे तो आपण म्हणतो, आणि त्याची शक्ती म्हणजे माया, आणि तीच जानकी. त्या जानकीचा आधार घेऊन आपल्याला श्रीरामांपर्यंत पोचायचंय, म्हणजे त्या मायेपर्यंत जायचंय, परावाणीपर्यंत जायचं आहे. आणि परावाणीच्या पलीकडं जी शक्ती आहे त्याच्याशी एकरूप व्हायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला स्थूल ते सूक्ष्मतम हा प्रवास करायचा आहे, असं मारुतीरायांनी तुलसीदासांना ही साधनेचा मार्ग सांगितलेला आहे. आणि समर्थांनी हाच मार्ग आचारसंहिता रूपाने याच्यात सांगितलेला आहे. मग ह्या समासात म्हणून त्यांनी पहिल्यांदा सगुण रूप सांगितलं श्रीरामांचं, नंतर त्यांचे गुण सांगितले, त्यांचे कार्य सांगितले, त्यांचा जप सांगितला, म्हणजे सगुण रूपाचा जप, श्रीराम जय राम जय जय राम. त्याच्यामध्ये 3 भाग सांगितले, दशरथ नंदन श्रीराम मनुष्य रूपातला, सगुण रूपातला श्रीराम, आणि आत्माराम, असे 3 भाग सांगितले. म्हणजे दशरथ नंदनाचे गुण, दशरथ नंदनाचे कार्य मनुष्य रूपातला आठवायचं, त्याचे सगळे गुण आपल्याकडे अंगीकारायचे, आणि मग आपण सगुण ब्रह्माची मानस पूजा करायची. आणि हा अभ्यास नित्य निरंतर केल्यानंतर आपला भावदेह शुद्ध होणार आहे, सूक्ष्म देह शुद्ध होणार आहे, आणि मग सूक्ष्म देह शुद्ध झाल्यानंतर आपण परब्रह्मापर्यंत मायेच्याच आधाराने पोहोचणार आहोत. कारण माया ही कशी आहे, मायेच्या 2 शक्ती आहेत, विक्षेप आणि आवरण शक्ती. आता परब्रह्म तर इतकं सगळीकडं दाटलेलं आहे, त्याच्यावर आवरण नाही घालू शकत ना माया. मग त्याच्यावर काय आहे, आवरण रूपी विक्षेप. विक्षेप शक्ती काय सांगते, जे आहे ते दाखवत नाही. उदाहरणार्थ काय आहे, एक अंधार आहे, अंधार म्हणजे अज्ञान ना, निद्रा, दीर्घ निद्रा आहे प्रपंच, म्हणजे समर्थ सांगतात. म्हणजे एक 2च मिनिटं मी घेते आणि हा समास संपवते. म्हणजे कसं आहे, आपण अंधारात गेलो, अंधारामध्ये एक दोरी पडलेली आहे, आपली कल्पना काय आहे, ती अशी पडलेली दोरी म्हणजे साप, कारण आपण सापाला पाहिलेलं आहे. पण आपण जेव्हा दिवा लावतो तेव्हा प्रकाश पडतो त्या दोरीवर, आणि आपल्याला कळतं अरे हा तर साप नाही, ही दोरी आहे. पण म्हणजे हे काय झाली, आवरण शक्ती झाली मायेची.
भास निर्माण केला, विक्षेप शक्ती पण झाली. ती कशी झाली की त्या दोरीमध्ये आपण त्याला साप समजलो, पण सापाचे गुण त्या दोरीमध्ये आहेत का? नाहीये. सापामध्ये जे विष आहे ते त्या दोरीमध्ये नाहीये. आपण काठी आपटली तर साप पळून जाईल, खरा साप, ती दोरी पळून जाणार आहे का? ही विक्षेप शक्ती, म्हणजे जे आहे त्याच्यापेक्षा वेगळं दाखवणे, ही विक्षेप शक्ती. अशा पद्धतीने मायेने पूर्ण ब्रह्मावर एक आवरण सहित विक्षेपाने पूर्ण ब्रह्म झाकून टाकलेला आहे. आणि ह्या पूर्ण ब्रह्माचा अनुभव जर आपल्याला घ्यायचा असेल तर ह्या मायेचा निराश करायला पाहिजे, असं समर्थ शिष्याला सांगतात. त्याच्यासाठी अभ्यास करायला पाहिजे, त्याच्यासाठी साधना करायला पाहिजे. आणि ती साधना करून आलेले अनुभव कोणालाही सांगायचे नाही, कारण तिथे पुन्हा हा अनुभव काय येतो, जेव्हा तुमचं अद्वैत होतं तेव्हाच, तुम्ही त्याच्याशी एकरूप होता तेव्हाच. पण पुन्हा तुम्ही तुमचे अनुभव सांगायला लागला की पुन्हा तुम्ही द्वैतात जाणार. मी हे पाहिलं, मी ते पाहिलं, अरे मी तेच स्वरूप आहे, असं समर्थ शिष्याला सांगतात. आणि त्या स्वरूपाचं तू वर्णन शब्दाद्वारे करू नकोस, शब्दज्ञान पाजळू नकोस, असं समर्थ पहिल्यापासून प्रत्येक समासामध्ये सांगत आहेत. अशा प्रकारे हा समास समर्थ समजून सांगतात शिष्याला आणि सगुणाचं वर्णन करून निर्गुणापर्यंत पोहोचण्याचं मार्गदर्शन करत आहे. जय जय रघुवीर समर्थ.